नमस्कार मित्रांनो, मी अभिनव गडपकर स्वागत करतो तुमचं मी विचित्र आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आहे आम्ही सोबत आपल्या आज आलाय तो मुंबईवरून. आम्हाला बोलवतो आणि हा स्वतः मुंबईला पळतो. हे दुसऱ्यांदा आहे. मागच्या वेळी जाणार होता पण नाही गेलाय हा. आणि अचानकमध्ये प्लॅन होता माझी अचानकमध्ये आणि मला मुंबईला जाऊन बोलतो की मी जर तुम्हाला सांगितलं असतं ना तर मी नाही गेलो असतो. आणि मी याला मागच्या वेळी सांगितलेलं, जेव्हा मागच्या वेळी आलेलो ना तेव्हा कन्फर्म सांगितलेलं मी येणार आहे, तर या गेला. चालेल ना, आपण याला काही बोलू शकत नाही. आणि आपण आता चाललोय कुठे? आराध्याच्या घरी जातो. आराध्यकडे. चालेल, चला मग जाऊन भेटूया तिथे. तर आपण आलो आता शाळेत. आपला काहीतरी कार्यक्रम आहे, म्हणजे नवीन वास्तूचं उद्घाटन आहे, त्याच्यासाठी आपला हा कार्यक्रम आहे. असा इथे अभिनय बघू शकता तुम्ही. आणि आपण पण पुढेच बसलो रोज सारखं. शाळेत असताना पण असंच पाठीवर बसतं, तेव्हा पण सर उठून पुढे जाण्याचे. आणि आता पण आपण पुढे चालू सरच बोलतो, म्हणजे सरांनीच पाठवलं. मिलिंद सदानंद पवार प्राथमिक शाळेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्त एक छोटीशी भेट म्हणून चांदीचं नाणं आणि त्यांना भेट म्हणून देत आहोत, त्याचा त्यांनी स्वीकार करा. टाळ्यांचा होत आपण न देता त्या उदार प्रतिनिधीचा आपण सन्मान करतो. वळंजू पालकर या शैक्षणिक संकुलाचं अनावरण आजच्या प्रमुख अतिथींच्या हस्ते आणि त्यावेळी तत्कालीन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते झालेलं होतं. त्यातील काही क्षणचित्रांचा प्रोलाग या निमित्ताने आम्ही त्यांना देऊ इच्छितो. कार्यक्रम आणि आपण आता फिरतो शाळेत. जरा इथे सगळे आहेत. ही आपली शाळा आणि ही बिल्डिंग आहे इथे, म्हणजे वरती टॉप फ्लोअरला आपला 9वीचा वर्ग होता आणि आता पुढे 10वीचे वर्ग आहेत आणि इकडे 8वीचा वर्ग होता. चालेल, मजा आम्ही इकडेच केली आहे. जीवनात कुठे मजा करायला गावी नाही. चालेल. तर मगाशी बघितल्याप्रमाणे आपण कुठे होतो? आपण शाळेत गेलेलो आणि शाळेनंतर आठवणात आलं बीचवर, कारण की आता इथे जल्लोष आहे आणि जल्लोषचे कार्यक्रम सुरू झाले. तिथे जरा खूप धुकं आहे त्यामुळे असं दिसतंय तुम्हाला ब्लर. तिकडे स्टेज वगैरे आहेत, तिकडे स्टेज आणि इकडे पाळणा वगैरे सगळं आहे. चालेल, मग पुढे काय होतं बघूया. इथे आम्ही नाही आपल्यासोबत आणि निमेश पण आहे. निमेश पाठी जरा गाडी लावतोय आणि तर आपण फिरतच आहोत आणि आपल्याला भेटले वेद बघू शकता तुम्ही. आणि आपण नुसते फिरतोय, आपण नुसते तिकडून इकडे इकडून तिकडे काय फिरतोय नाही माहित पण फिरतोय. चालेल, तर जल्लोषचा कार्यक्रम झाले आणि आपण आता चाललोय घरी. आपण जाऊया घरी आणि हा ब्लॉग उद्याचा पण कंटिन्यूच करेन मी, कारण की आज काही नाही झालं जास्त. उद्या पण हाच ब्लॉग कंटिन्यू असेल. चालेल. तर मित्रांनो, आता दिवाळीची तोरणं काढायची होती आणि हा डे 2 आहे, म्हणजे आज 31 तारीख आहे आणि काल 30 तारीख होती. तर बघितलं असेल की ही दिवाळीची तोरणं लावली, ती सुद्धा काढायची होती. ही बघू शकता, ही तोरणं इथली बाकी वरची काढली आहेत. आणि तोरणं लावताना पण आपल्यासोबत हाच होता आणि आता पण हाच आहे. ते तोरणं लावतानाचे फुटेजेस टाकतो तुम्हाला ब्लॉगमध्ये, याच्याकडेच आहेत ते, अजून पण दिले नाहीत ह्या माणसाने. फोनची क्वालिटी खराब आहे. iPhone 11 Pro Maxची कोणत्या क्वालिटी खराब आहे जरा सांगा. फोकस ऑन गोल्स. मित्रांनो, संध्याकाळ झाली आणि आपण कुठे आलो आहे? टेबल पॉईंटला. आज मी दिवसातून हा 4थी की 5व्या वेळा असेल आलो इथे टेबल पॉईंटला. काही झालं टेबल पॉईंटला, मी नुसतं टेबल पॉईंटला जेवून बसतो इथे आलो की. आणि हा टेबल पॉईंटचा आता असा व्ह्यू आहे. सनसेट झाला आहे इथे. आम्ही निमेश ॲज युजल दोघंच असतात आपल्यासोबत. बाकी चालेल हो. आता थोड्या वेळाने जल्लोष होईल, मग आपण जाऊ जल्लोषला. बघू आता पुढे काय काय घडतंय ते. आज आपला भाऊ पण येणार आहे,
म्हणजे ऋग्वेद अहिर कोल्हापूरवरून आलाय. काल भेटलेला आपल्याला, ब्लॉगमध्ये नाही घेतलं त्याला. मित्रांनो मगाशी बघितलं असेल आपण टेबल पॉईंटवरून आलो आणि आपण आता चाललो जल्लोषला. पण जल्लोषला जात नाही आपण, आता आधी जातो आराध्याच्या आपल्या मित्राच्या घरी. तो आज आलाय कोल्हापूरवरून आणि कोणालाच माहीत नाही. आधी आपण सगळ्यांना सरप्राईज द्यायचं, त्यामुळे जास्त कोणाला माहीत नाही. आणि तिघांनाच मोजून माहिती आहे, मी, निमेश आणि आता अमीन, असं टोटल तिघांनाच माहिती. आणि आपण सगळ्यांना सरप्राईज देणार आहोत की तो नाही आला सांगितलंय सगळ्यांना, पण तो आलाय आज. चालेल मग आराध्याकडे जाऊन भेटूया आपण. तर मग आपला भाऊ भेटलाय आपल्याला बघ. आणि आपण आता चाललोय बीचवर. चालेल मग आपण जाऊया आता बीचवर. हा भाऊ भेटलाय आणि ह्याच्या आज सगळ्यांना सरप्राईज देणार आहे. आज माणूस तो बघा ह्या चेहऱ्याला. आणि अशा 2 गाड्या आहेत आपल्या. पण आता परत तिघा आलेलो. हा ट्रिओ सगळ्यांचा खूप लाडका होता शाळेत, म्हणजे पूर्ण 10वीचा ह्याच्यातला ग्रुप. आणि आम्ही बघू शकता आज पण मुद्दामून 2 कुल्फ्या घेतलं, कारण की शाळेमध्ये पण 2च कुल्फ्या असायचे आणि आम्ही तिघं असायचो. तर 2 कुल्फ्या आम्ही तिघात खाणार आहोत आता. चालेल मग पुढे काय काय. आणि बाकीचा ग्रुप आहे तिकडे, म्हणजे तिकडे कुठेतरी आहे, बघूया भेटेल आपल्याला नंतर. मित्रांनो हा दिवस 3रा आहे, म्हणजे आज आहे 1 जानेवारी. तर माझ्याकडून तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आराध्याला घेतला आणि आपण आता आलो देवीकडे, आपले ग्रामदेवता. ते म्हटलं नवीन वर्ष आहे तर येऊन पाय पडून वगैरे जाऊया. इथे आराध्य आणि पाठी आम्ही आणि आपण तिघं आलो आहे. चला मग आज शूटिंग अलाउड नाही आहे, त्यामुळे नंतर भेटू आपण. तर आता मला जायचं आहे, म्हणजे देवीकडून आलो आपण आणि आता आपण जाणार आहे रत्नागिरीला परत. तर इकडे आपले भाऊ बसलेत. बिरबदेवरून आलो आणि आपण इथे फाईन असणार 100% झाली. आता परत ती नाही दाखवते. फाईल ट्रान्सफर करतोय पण फाईलच होत नाही ट्रान्सफर. तो विषय झाला. कितीची स्टो आहे, कितीची आहे? 1.2 GB ची फाईल आहे. बाबो लय डेंजर सीन आहे. मग आता थोड्या वेळाने जाऊ आपण. 3ची बस आहे आता, 2 वाजले. तर आपण अर्ध्या तास इथे टाइमपास म्हणून बसलोय. जेवण वगैरे झालं आणि ते आहे तिथे दोघं. आता सध्या तरी तिघंच होत. निमेशानी येतोय वाटतं, बघू आता येतात की नाही. ते फोन केलेला, बघू आता काय ते पुढे काय होतं ते सांगतो. तर इथे निमेशानी म्हणते पण आलाय, बघू शकतो. तर आपण आता आलो स्टँडला. मगाशी घरी होतो, इथे आलेत भाऊ आपल्याला सोडायला. चले एक काम कर 200 रुपये दे और 50 रुपये काट ओव्हर ॲक्टिंग. आणि ही आपली ST आहे रत्नागिरी ती. आणि निमेश पण होता, पण तो गेला लवकर. निमेश आणि मंथन होते इथे थांबले ते भाऊ. आपण आता जाऊ. थांबवणं रिस्की आहे, पोलीसवाले येऊ शकतात. चालेल चला भेटतो परत. तर आपण आलो रत्नागिरीत आणि आपली सिटी बस पण मिळाली लगेच. तर आपण आता जाऊ आता रूमवर. तर एवढंच होता आपला आजचा हा व्लॉग. कसा होता नक्की कमेंटमध्ये सांगा. 3 दिवसांचा हा एकत्र मिळून व्लॉग आहे आणि कसा होता तो नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपण मित्रांसोबत असल्यामुळे जास्त काही शूट केलं नाही, म्हणजे शूट करायचंच विसरलो. आराध्याचं सरप्राईज जरा फ्लॉप झालं, म्हणजे आम्ही एकदा बोलता बोलून गेला की आराध्य येणार आहे आणि ते सगळ्यांना कळालं, त्यामुळे सरप्राईजचं सगळं फ्लॉप झालं आपलं. तर एवढंच होता आपला आजचा हा व्लॉग. लवकरच भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. इकडे हाय